भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रहितासाठी लोकसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून देणे गरजेचे असतानाही काँग्रेसने 2 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत केले। त्याच काँग्रेससोबत आज उद्धव ठाकरे सेना गट महाविकास आघाडीत आहे आणि याच महाविकास आघाडीचे विनायक राऊत संविधान धोक्यात असल्याचा प्रचार करून दिशाभूल करत आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सत्ताकाळात लंडनमधील बाबासाहेबांचे घर बाबासाहेबांची स्मृती म्हणून जतन केले। दादरच्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेबांचे भव्य स्मारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारले जात आहे। हिम्मत असेल तर विनायक राऊत यांनी संविधान मुद्द्यावर आमने सामने चर्चेला यावे असे आव्हान भाजपाचे प्रवक्ते तथा माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिले। पाहूयात काय म्हणालेत अंकुश जाधव। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध समाज, चर्मकार समाज, वंचित समाज जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत, सर्व बहुजन समाजाला मी आवाहन करतोय की आगामी 2024 ची रत्नागिरी सिंधुदुर्ग ची लोकसभा निवडणूक पार पडते आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार, लोकप्रिय उमेदवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आदरणीय नारायणराव राणे साहेब, आमच्या समाजाचे लाडके दादा हे निवडणूक रिंगणात आहेत आणि राणे साहेब बहुसंख्य मताने विजयी होणार आहे याबद्दल कुणाच्या मनात मात्र शंका नाही। तरी पण प्रचार जो आता शिगेला पोहोचला आहे, विशेषतः विरोधी पक्ष उभाटाचे उमेदवार विनायक राऊत आणि त्यांचे काही सहकारी जे संविधानाबद्दल गैरसमज आमच्या बौद्ध वस्त्यामध्ये जाऊन पसरवण्याचं काम करताय, खरं तर हा विनायक राऊत आणि त्यांच्या महाविकास आघाडीचा पराभव आहे असं मी मानतो। कारण काय सांगतो, कारण संविधान भाजप सत्तेवर आले तर संविधान संपणं अशा प्रकारचा अगदी कोरकटपणाचा आणि किंवा प्रकार विनायक राऊत आणि त्यांचे सहकारी आमच्या बौद्ध वस्त्यामध्ये जाऊन करतात। मुळात ही लोक याच्यापूर्वी कधी वस्त्यामध्ये गेली होती का याचं आत्मपरीक्षण त्यांनी सुद्धा केलं पाहिजे। मुळात या वस्त्यामध्ये राणे साहेबांचे कार्यकर्ते, आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेली अनेक वर्ष जाऊन लोकांची कामं करतायत। संविधान कसं काय बदल, माझा विनायक राऊतांना प्रश्न आहे की त्यांनी संविधान बदलणार म्हणून जे सांगताय त्यांनी माझ्यासमोर किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसमोर किंवा नेत्यांसमोर समोरासमोर येऊन संविधानाबाबत चर्चा करावी। खरं तर संविधानाचा अपमान हाच काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे। संविधान अबाधित ठेवण्याचं काम, त्याचं संरक्षण करण्याचं काम माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब करतायत। बघा तुम्ही या संविधानामध्ये जवळजवळ 88 वेळा काँग्रेसने आपल्याला हवा तसा बदल केला, पण भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अशा प्रकारचं निंदनीय कधीही केले नाही। खरं तर संविधान बदल असं ते सांगतात, संविधान बदल होणं शक्य नाही, कुणाच्या बापालाही सुद्धा संविधान बदलणं शक्य नाही अशा प्रकारचे लोकांमध्ये चर्चाने लोकही सांगतात। कुणाच्या बापाला सुद्धा बदलू शकत नाही, कारण संविधानचा जो मूळ ढाचा आहे तो कुणीच बदलू शकत नाही। एक फक्त उदाहरण देतो, केशवानंद भारती केरळमध्ये उदाहरण देतो, त्यांनी एक न्यायालयीन खटला दाखल केला होता आणि त्या खटल्याची सुनावणी माननीय सर्वोच्च न्यायालयात झाली। तेव्हा 7-6 म्हणजे 7 न्यायाधीशांनी संविधानाच्या बाजूने निर्णय दिला आणि संविधान हे कुणालाही भविष्यामध्ये बदलता येणार नाही अशा प्रकारचा त्यावेळी निर्णय दिलाय। ते आजपर्यंत तसाच आहे, त्यामुळे संविधानाला कुणीच हात लावू शकत नाही। परंतु निवडणुका आणि मतं डोळ्यासमोर ठेवून हे निंदनीय पाप त्या महाविकास आघाडी उभाटाचे आणि काँग्रेस वगैरेचे सहकारी पक्षही करतायत। माझ्या जिल्ह्यातील सर्व जनतेला आव्हान आहे, माझ्या बहुजन समाजाला आव्हान, माझ्या बौद्ध मतांना आव्हान, तुम्ही मनामध्ये कुठली शंका बाळगू नका। कसं काय बघा, आमच्यासारखे एससी मोर्चातील लोक आहेत किंवा आम्ही जे मागासवर्गीय लोक आहोत ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये का काम करतो, तर आम्हाला मोदी साहेबांचं विजन पटले। खऱ्या अर्थानं संविधानाला जो एक संरक्षणाचं काम आहे ते आमचं भाजप सरकार करत आहे। बघा तुम्ही आज काँग्रेस सरकारनं काय केलं, बाबासाहेबांचा 2 वेळा पराभव, ह्या लोक ज्या संविधानाचा निर्माता म्हणतो, घटनाकार म्हणतो, अशा आमचे अगदी प्राण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा पराभव करण्याचं पाप खऱ्या अर्थानं काँग्रेसने केलं आणि या काँग्रेस बरोबर उभाटा लढते। म्हणजे उभाटाला सुद्धा माझ्या जिल्ह्यातील बौद्ध समाजाने, वंचित समाजाने, बहुजन समाजाने मत अजिबात देता उपयोग नाही। पण त्यांनी काय म्हणजे केवढा अपमान आमच्या बाबासाहेबांचा केला। खरं तर बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणून बिनविरोध निवड त्यावेळी काँग्रेसने बाबासाहेबांची करायला होती, परंतु बाबासाहेबांना पाडण्याचं पाप आणि नीच काम हे काँग्रेसने त्यावेळी केले। दुसरा एक मुद्दा सांगतो, बाबासाहेब निवृत्तीतून किती वर्ष झाली, 34 वर्षानंतर बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार दिला। त्याच्यानंतरच्या नेत्यांना काँग्रेस सरकारनं भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला। मग आमचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायला काँग्रेस सरकारला एवढा उशीर का लागला, कुणी दिला या पुरस्कार भारतरत्न? म्हणजे हे बघा, हे काँग्रेस केवळ काँग्रेस
हे काम करतोय की बाबासाहेबांचा अवमान कसा होईल, खच्चीकरण कसं होईल बाबासाहेबांच्या विरोधात, हे काम काँग्रेस करते. दुसरा मुद्दा सांगतो बघा, चैत्यभूमीवरची जे स्मारक आहे बाबासाहेबांचं होतंय, माननीय देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. 850 कोटींचा बजेट होता, परंतु आता तो 1000 कोटीच्या वर त्या स्मारकाचा बजेट होतो. एक भव्य दिवस स्मारक देशातील भीम बांधवांसाठी तो उभं राहणार, हे काम कोणी केलं? आमच्या भारतीय जनता पार्टीने, आमचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेब यांनी केलेलं आहे. हे काम आमचं आहे. त्यांनी यावं आणि सांगावं आम्ही हे काम केलंय. लंडन मधलं बाबासाहेबांचं घर कोणी घेतलं? माननीय तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सांस्कृतिक मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी त्याचं जतन करण्याचं काम केलेलं आहे. अशी अनेक कामं केली, अनेक बाबासाहेबांची स्मारकाचे जपणूक करण्याचं काम आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे. परंतु दिशाभूल करायचं आणि मतं घ्यायची हे एकमेव काम विनायक राऊत हे करत आहे. संविधान मतदाबाबत जी जनतेची दिशाभूल करायची, त्या माझ्या जिल्ह्यातील जनतेला, बहुजन समाजाला, बौद्ध समाजाला मी आवाहन करतो की यांच्या तुम्ही जे काही खोटा प्रचार करता, अपुऱ्या जातीला बळी पडू नका. विनायक राऊत हे 2.5 ते 3 लाखांच्या फरकाने पराभूत होणार आहे, म्हणून ते असं रडीचा डाव खेळत आहे, चुकीचा प्रचार करत. त्यांच्या जर हिंमत असेल तर तरी संविधान या विचार माझ्या समोरासमोर बसावं, असं मी त्याने प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पार्टीला आवाहन करतो. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.